कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले. तर त्याचं कारण म्हणजे त्यांनी एमजीएमचे रुग्णालयाचे जे हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत त्यांना झापलेले नेमकं कारण काय, कशामुळे झापले हे माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर साहेब. नेमकं काय असं घडलं की तुम्ही त्यांना फोनवर झापलेलं आहे? 13 वर्षाची चिमुकली आदित्य सरकटे म्हणून गेल्या 10 दिवसापासून एमजीएम हॉस्पिटलमध्ये ती भरती होती आणि काल तिचा डिस्चार्ज झाला. डिस्चार्ज झाल्याच्या नंतर त्यांनी जे काही 4-4.5 लाख रुपये होते त्या ठिकाणी मेडिकल आणि दवाखान्याची फीस भरली. बाकीची 1,27,000 रुपये काहीतरी मला वाटते फीस बाकी होती. आता त्यांनी अर्धा एकर जमीन विकली आणि त्यांचे पैसे त्या ठिकाणी दिले. आता त्यांच्याकडे पैसे नाही, करावं तरी काय? मग त्यांनी मला संपर्क साधला. रात्री 8 वाजता ज्यावेळेस संपर्क साधला त्यांनी डॉक्टरला विनवणी केली की साहेब माझ्याकडे पैसे नाहीत, आल्याच्या नंतर मी तुम्हाला पैसे आणून देतो, पण माझ्या मुलीला मला घरी घेऊन जाऊ द्या. डॉक्टर ऐकले नाही. त्यांनी त्या ठिकाणी ते लेडीज ज्या गार्ड असतात त्या ठिकाणी आजूबाजूला उभ्या केल्या आणि रात्री 11 वाजेपर्यंत पेशंटला सोडलं नाही. आणि मला बोलल्याच्या नंतर मी त्याला विचारलं, बाबा काय झालं रे? त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला डेंग्यू झालता. गेल्या 10 दिवसापासून पेशंट मुलगी माझी ॲडमिट होती. 3,05,000 रुपये बिल मी मेडिकलचं पेड केलंय आणि 1,85,000 हे दवाखान्याचं बिल पेड केलंय. आता माझ्याकडं 1,27,000 रुपये काहीतरी बाकी आहेत. 21,000 रुपये डिस्काउंट देतात आणि बाकीचे काय जे पैसे राहिलेत ते मला दिल्याशिवाय मला डिस्चार्ज देत नाही. म्हणलं झालं काय? त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला डेंग्यू झाला. मग मी म्हणलं ते मेडिकलच्या पावत्या टाक. मला काय काय केले त्यांनी? हॉस्पिटलचं टाक. अहो हाताला लावायची जी सुई असती, मेडिकलवर मी विचारपूस केली असता त्या सुईची किंमत 7 ते 8 ते 10 रुपये, त्यांनी 300 रुपये लावली. NS जे सलाईन आहे ते मेडिकलवर 10 ते 12 रुपयाला भेटतंय, त्यांनी 2,500 ते 3,000 रुपये लावलंय. जे मुलीचे शुगर तपासायले ते त्या दवाखान्याचं सगळं असतं. त्या मुलीची शुगर तपासण्याची त्याच्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये आहे 1,260 रुपये लावलेत. ब्रदर तपासण्याची फीस 600 रुपये, सिस्टर तपासण्याची फीस 500 रुपये. वैद्यकीय साहित्याचं जे म्हणजे दुकानमध्ये मेडिकलमध्ये जे भाव आहे ते वाढवून त्यांनी वाढवून तर केलायच. आणि हे 2,85,000 रुपये तुम्ही कशाचे घ्यायले? मेडिकलचे फीस पैसे तुम्ही अलग घेता, हे 2,85,000 तुम्ही अलग घेता. मग मी त्या डॉक्टरला विचारल्याच्या नंतर डॉक्टरनं सांगितलं की साहेब पेशंट फार सिरियस होता, मरत होता. म्हणलं तुम्ही काय अमृत पाजलं काय त्याला? सिरियस होता काय होता? 3,05,000 रुपये मेडिकलचे घेता, 2,80,000 रुपये हे घेता. हे कुठंतरी बंद झालं पाहिजेत. त्या पेशंटला डिस्चार्ज द्या. त्यांनी सांगितलं की आमच्या हातात काहीच नाही, आम्ही नौकर आहोत, आम्ही पगारीवर इथं आहोत, आम्हाला जे सांगलंय ते आम्ही करतो, आम्हाला काहीच करता येत नाही. त्याच्यानंतर सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकरला बोललो आणि दुपारी 2 वाजता डिस्चार्ज झालेला पेशंट रात्री 11:30 वाजता सोडला. किती? 11:30 वाजता. मला वाटते खऱ्या अर्थानं 395 जे गुन्हा असतो डाका टाकायचा, हे खऱ्या अर्थानं एमजीएम हॉस्पिटलवाले लोकांना लुटण्याचं काम एमजीएम हॉस्पिटल करत आहे. याच पद्धतीने तुम्ही अकोल्यामधल्याही एका रुग्णालयाच्या डॉक्टरांना झापलं होतं, तिथं काय प्रकार घडला होता आणि तीही तुमची कॉल रेकॉर्डिंग समाजमध्ये व्हायरल झाली? मी तर तुम्हाला सांगतो, अकोल्याचं जे चिराव हॉस्पिटल आहे याच्यावर त्या डॉक्टरवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. फक्त डिपॉझिट नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की त्या पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतलं नाही आणि व्हेंटिलेटरवर पेशंट घेतला नाही म्हणून ते चिमुकलं बाळ मृत्यू पावलं. यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा गुन्हा दाखल झाल्याशिवाय हा संतोष बांगर स्वस्थ बसणार नाही. बरं, तुम्ही रुग्णालयातल्या डॉक्टरांना वगैरे झापता, हे जरी तुम्ही भावनिक होऊन तुमचं हे असेल बोलणं असेल ठीक आहे, पण तुम्ही सत्तेत आहात, राज्यात सरकार तुमचे मंत्री तुमच्या सत्तेतले आहेत, आरोग्यमंत्री तुमच्या सोबतचे आहेत, तुमच्या मित्रपक्ष आहेत ते आहेत. तर मला सांगा, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या दवाखान्यांचं तुम्ही लायसन रद्द करू शकता, त्यांची प्रॅक्टिस बंद करू शकता. असं न होता तुम्ही फोनवर बोलताय, तुम्ही मंत्रालय म्हणजे विधिमंडळात या संदर्भात आवाज उठवणार आहात का? काय कालचं सिच्युएशन तेच होतं. बरं. आणि आता जी पुढची प्रक्रिया आम्ही करू त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलून याच्यावर तुम्हाला सांगतो की कडक कारवाई झाली पाहिजे. मी तर या मताचा माणूस आहे की एमजीएम हे जो युनिट आहे हे बंद झालं पाहिजे, ध्यानात ठेवा.
कारण की गोरगरीब लोकांची लूट करण्याचं काम हे MGM हॉस्पिटल करत आहे. MGMच हॉस्पिटल नाही, असे अनेक हॉस्पिटल आहेत. मग त्याच्यामध्ये नांदेड आहे, संभाजीनगर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे. या संपूर्ण जे हॉस्पिटल मोठमोठाले आहेत यांच्यावर निर्बंध, यांची काय परिस्थिती, कोणत्या बिमारीला किती पैसे, कोणत्या म्हणजे जे काही आपण ऑपरेशन करतो त्याला किती पैसे, हे काय लावलंय काय, हे यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे आणि आरोग्यमंत्र्याकडे जाऊन या ठिकाणी यांच्यावर निर्बंध लावल्याशिवाय मी राहणार नाही. मंत्र्यांकडे तुम्ही ही मागणी करणार आहेत का की रुग्णालयामध्ये हे रेड कार्ड लावले गेले पाहिजे, जेणेकरून रुग्णांचे नातेवाईकाची जी भेळसांड होती, जी आर्थिक लुबाडणूक होती ती थांबवली जावी, यासाठी काय निर्णय काय घेणं गरजेचं असतं? 100% बरोबर आहे. तुम्ही जे बोलताय याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण एखाद्या हॉटेलवर जातो आणि मेनू कार्ड असतं, त्या पद्धतीचं शासनाने GR काढून, ब्रेन ट्युमर असेल, तुमचं अँजिओप्लास्टी असेल, तुमचं बायपास असेल, माझ्या माता बहिणीला गर्भाचा आजार वाढलाय त्याची सर्जरी असेल, याचं काहीतरी तुम्हाला सांगतो काटेकोरपणे, डिलिव्हरी असेल, सीझर असेल, सीझरला तुम्हाला सांगतो 40 आणि 50 हजार रुपये. मग हे रेट लिहून तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी हर दवाखान्यावर ते निर्बंध आपण लावले पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत. निश्चित. तर हे आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर. रुग्णालयाच्या समोर रेड कार्ड लावलं गेलं पाहिजे, त्यासाठी ते आरोग्यमंत्र्यांशी भेटणार आहेत, विधिमंडळामध्ये सुद्धा आवाज उठवणार आहेत. याशिवाय MGM रुग्णालयाचं युनिट जे ते बंद पाडलं पाहिजे, अशी भूमिका आमदार संतोष बांगर यांनी आता ABP माझाशी बोलताना घेतली आहे. माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.